एटीएम ठगी का मास्टरमाइंड गिरफ्तार, 4 मामलों का खुलासा। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा और अजय वर्मा की रिपोर्ट। ओडिशा राज्य से मुंबई आकर एटीएम मशीनों पर बुजुर्गों को निशाना बनाने वाले एक शातिर आरोपी को दिनदोशी पुलिस ने गिरफ्तार किया है। आरोपी लोगों को बातचीत में उलझाकर उनके एटीएम कार्ड की अदला बदली कर ठगी करता था और पिछले 4 वर्षों से फरार चल रहा था। पुलिस जांच में सामने आया कि आरोपी मुंबई, थाने और ओडिशा में इस तरह की वारदातों को अंजाम देता रहा है। उसकी गिरफ्तारी के बाद विभिन्न पुलिस थानों में दर्ज कुल 4 मामलों का खुलासा हुआ है। पूछताछ के दौरान आरोपी ने अपने अपराध कबूल किए हैं। पुलिस ने आशंका जताई कि उसके खिलाफ अन्य स्थानों पर भी मामला दर्ज हो सकते हैं। ऐसे में दिनदोशी पुलिस स्टेशन ने नागरिकों और अन्य पुलिस थानों से अपील की है कि यदि आरोपी से संबंधित कोई भी जानकारी हो तो तुरंत साझा करें। ये कार्रवाई अपर पुलिस आयुक्त शशि कुमार मीना, पुलिस उपायुक्त महेश चिमटे और सहायक पुलिस आयुक्त विजय भिसे के मार्गदर्शन में की गई। दिनदोशी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक महेंद्र शिंदे, पुलिस निरीक्षक क्राइम शरद सुर्वे, पुलिस उप निरीक्षक अजीत देसाई और उनकी टीम ने इस ऑपरेशन को सफलतापूर्वक अंजाम दिया। आइए जानते हैं पुलिस निरीक्षक महेंद्र शिंदे ने क्या कहा। 2026 ला आमच्याकडे तक्रार आली होती। एक सिनियर सिटीजन आहेत, वय वर्ष 71, विश्वास भुसाने नावाचे। तर ते आमच्या हद्दीतील राणी सती मार्गावर जे एसबीआयचे एटीएम सेंटर आहे त्या ठिकाणी पैसे काढायला गेले होते। पैसे काढत असताना त्यांना काही टेक्निकल इश्यू आले म्हणून ते करत असताना त्या एटीएम सेंटरमध्ये एक माणूस आला, एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला मदत करतो, काय झाले म्हणून। त्याच वेळेला त्यांनी त्यांच्या हातून कार्ड घेतलं आणि त्यांच्या मागे उभारून त्यांनी त्याचा नंबर बघितला होता, पिनकोड नंबर। ते कार्ड घेतलं आणि आपल्याकडचं एक फेक कार्ड त्यांच्या हातात दिलं आणि त्यांचं कार्ड घेऊन होत नाहीये काका तुम्ही बँकेत जा असं सांगून त्यांना ते बाहेर पाठवलं आणि तोही बाहेर गेला। आणि थोड्या वेळाने त्या सिनियर सिटीजनच्या कार्डवरून त्यांनी त्यांच्याकडून 40,000 रुपये विड्रॉ केले। तो मेसेज जेव्हा त्या सिनियर सिटीजन साहेबांना आला तेव्हा त्यांची अशी खात्री झाली की आपला एटीएम वापरून आणि मला त्याच्या बनावट एटीएम त्या हातात देऊन आपल्या एटीएमच्या माध्यमातून आपल्या बँकेतून त्यांनी 40,000 रुपये काढलेले आहेत। ती आमच्याकडे त्यांनी जेव्हा तक्रार केली आम्ही लगेच इमिजिएट FIR रजिस्टर केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं। त्या दिवसापासून फेब्रुवारीपासून ते मागच्या या 2 महिन्यामध्ये आमचे डिटेक्शन ब्रँचचे PSI देसाई आणि त्यांची पूर्ण टीम यांनी अगदी दिवसरात्र मेहनत घेऊन केल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की 4 वर्षापूर्वी एक संभव कुमार आचार्य नावाचा जो व्यक्ती आहे तो देखील असेच प्रकारच्या चोऱ्या करत होता, असेच लोकांची बतावणी करत होता। त्यावर त्यांनी फोकस केला त्यावरती आणि त्याचा मोबाईल नंबर जो 4 वर्षापूर्वीचा होता तो त्यांनी मिळवला आणि त्या मोबाईलच्या आधारे टेक्निकल डाटा त्यांनी प्राप्त केला आणि त्या आधारे त्याचं नालासोपारा, नायगाव या ठिकाणी लोकेशन त्यांना मिळालं होतं। मागच्या पूर्ण आठवडा दिवसरात्र ते नालासोपारा, नायगाव, वसई विरार या परिसरात राहून त्यांनी त्याचं एक शुक्रवारच्या दिवशी एक्झॅक्ट पिन पॉईंट लोकेशन त्यांनी प्राप्त केलं आणि त्याला नायगावच्या एका हॉटेलमधून आम्ही त्याला ताब्यात घेतलं होतं। ज्यावेळेला ताब्यात घेतलं त्यावेळेला त्याच्याकडे फक्त त्याचा मोबाईल होता आणि त्याचं पाकिट होतं, पण ज्या माध्यमातून ज्या ATMच्या कार्डमधून तो चोऱ्या करत होता, लोकांची बतावणी करत होता, ते कार्ड आम्हाला मिळत नव्हतं। त्यानंतर PSI देसाई टीम पूर्ण जेव्हा त्या बेडच्या खाली त्यांनी जेव्हा वाकून बघितलं त्या बेडच्या खाली त्याला जवळजवळ 22 ATM कार्ड हे चिकटवलेले दिसून आले। ज्या कार्डच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता ते कार्ड आम्हाला तिथे मिळाले आणि पूर्ण 22 कार्ड आम्ही हस्तगत केले, त्याला ताब्यात घेतला, अटक केली आणि आमच्या झोन परिमंडळ 12मधील जवळजवळ 4 पोर्शन दिंडोशी, कस्तुरबा, वंद्रा आणि कुरार या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचे त्यांनी गुन्हे केलेले आहेत। ते गुन्हे आम्ही ओपन केलेले आहेत आणि त्याचबरोबर ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतल्या इतर पोलीस ठाण्यात देखील हद्दीमध्ये देखील त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा आम्हाला दाट संशय आहे आणि माझं आव्हान आहे की अशा प्रकारचे फसवणूक झालेले जे सिनियर सिटीजन आहेत त्यांनी तात्काळ त्या पोलिसांना जाऊन त्यांची तक्रार दाखल करावी जेणेकरून त्यांना न्याय देता येईल। आम्हाला सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें।